नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः अशी एक संस्कृत उक्ती आहे. आपल्या सर्वांनाच निरोगी आणि निरामय आयुष्य जगायला आवडतं, पण काही वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये काही रोगांचं शिकार व्हावं लागतं, काही आजारांना बळी पडतो आपण. अशा वेळेला औषध घेऊन किंवा औषधोपचार करून याच्यावर आपण मात करावी अशी आपली इच्छा असते, पण काही वेळेला तसं होतही नाही. आपल्याला शस्त्रक्रियेचा मार्ग पत्करावा लागतो. मग आता सर्वसाधारण शस्त्रक्रिया तर आपण करतोच, पण आधुनिक काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्बिणीद्वारे सुद्धा आता शस्त्रक्रिया केल्या जातात. मग या दुर्बिणीद्वारे ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्या नेमक्या काय आहेत, त्यांचे फायदे तोटे नेमके काय आहेत, त्या कशा केल्या जातात, त्यांच्यासाठी पूर्वतयारी काय केली जाते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण खास निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पद्मसेन रणबागले यांना. नमस्कार डॉक्टर. या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेली 20हून अधिक वर्ष त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव आहे आणि तोही दुर्बिणीद्वारे. त्याचप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शनही करतात, अध्यापनही करतात. मेडिकल जर्नल ऑफ वेस्टर्न इंडिया याचे ते कार्यकारी संपादक सुद्धा आहेत. तोंडाद्वारे थायरॉईडचं जे ऑपरेशन आहे ते अत्यंत अवघड आणि कौशल्यपूर्ण असं असतं. या शस्त्रक्रिया करणारे ते पुण्यातले पहिले डॉक्टर आहेत आणि महाराष्ट्रातले दुसरे सर्जन आहेत. हे सांगायला मला विशेष आनंद होतो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शल्यचिकित्सा विभागामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ते परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांचा एक मूलमंत्र आहे, थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली. म्हणजे जागतिक स्तरांवर विचार करा आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्याची अंमलबजावणी करा. अशा डॉक्टरांना आपण या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या विषयासाठी खास आमंत्रित केलेलं आहे आणि या विषयाची सर्व माहिती, मार्गदर्शन आज आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. डॉक्टर, या निमित्ताने पहिला प्रश्नच मला असा विचारावासा वाटतो की शस्त्रक्रिया ह्या भारतामध्ये पूर्वीच्या काळापासून केल्या जातात असं ऐकिवात आहे, तर नेमका या शस्त्रक्रियांचा इतिहास काय आहे? शस्त्रक्रिया जर आपण पाहिली तर त्याचा इतिहास आपल्याला दोन खंडामध्ये घेता येईल. भारतामधील इतिहास आणि भारताबाहेर इतिहास. भारतामध्ये आयुर्वेदचा उगम झाला आणि आयुर्वेदचा जेव्हा उगम झाला त्यांच्या शाखा वाढत गेल्या. वेगवेगळ्या व्याधींवरती आयुर्वेदामध्ये उपचार झाले. तसेच ज्या औषधींनी बऱ्या न होणाऱ्या व्याधी होत्या त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये पण शल्यचिकित्साचा उपाय किंवा शल्यकर्म म्हणजे सर्जरी ह्याचा उपाय निर्माण झाला. आपण जर आपले पुरातन ग्रंथ पाहिले किंवा संहिता पाहिल्या तर सुश्रुत संहितेमध्ये शल्यचिकित्सेवरती बरेच अध्याय लिहिलेले आहेत. आत्ता सध्याचं सुघटनशास्त्र किंवा प्लॅस्टिक सर्जरी ज्याला म्हणतो त्याबद्दलही उल्लेख त्या काळी सुश्रुत संहितेमध्ये आढळतो. बरं, पण म्हणजे हे सुश्रुताचं आपण सांगितलं, पण युरोप खंडामध्ये जो काय इतिहास होता तो काय होता? भारतामध्ये ज्यावेळेस आयुर्वेदाची प्रगती झाली त्यावेळेस शल्यकर्म हे थोडेसे सुरुवात होऊन देखील मागासले गेले किंवा मागे पडले, कारण आपल्याकडे अहिंसावादी विचारधारा होती त्या काळात. त्यामुळे शल्यकर्माला जास्त वाव मिळाला नाही. पण त्याच दरम्यान युरोप खंड किंवा अमेरिकेमध्ये शल्यचिकित्सा किंवा शल्यकर्मावरती विविध प्रकारे संशोधन झालं. वेगवेगळे सर्जन जसे थिओड कॉकर, हालस्टेड, मँगोट्स
इत्यादी जे सर्जन्स आहेत त्यांनी तिथे अभ्यास केला आणि बऱ्याच वेळेस शल्यक्रिया किंवा शल्यकर्म हे युद्धामध्ये जे सोल्जर्स किंवा सैनिक जखमी व्हायचे त्यांच्यावरती करण्यासाठी वापरली जायची. नियोजित शस्त्रक्रिया ही नंतर खूप चालू झाली, पण ह्या दरम्यान जे संशोधन झालं त्याच्यामध्ये मग नवीन इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप होणे किंवा ॲनेस्थेशियाचे नवीन गॅसेस तयार करणे जेणेकरून भूल देण्यामध्ये किंवा ऑपरेशन करणं हे सुसह्य होणे, हा भाग युरोपामध्ये चालू झाला आणि तो मग जगभर विस्तारला गेला. आपण शल्यकर्म हा शब्द वारंवार उच्चारत आहात, शस्त्रक्रिया. तर मला तेच विचारायचं की शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय, किंवा ती कधी करण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागतो, कोणत्या परिस्थितीत तो घ्यावा लागतो? मूळतः ज्यावेळेस आपल्याला काही व्याधी होते त्यावेळेस आपण पाहतो की औषधांनी ती बरी होते का नाही. आपलं बेसिकच हे असतं की औषधांनी आजार बरा व्हावा, पण काही आजार असे असतात जे औषधीच्या पलीकडे असतात. आपण औषधी घेऊन देखील ते आटोक्यात येत नाही किंवा औषधी घेऊन त्याच्यामध्ये जे गुंतागुंत निर्माण होते, अशा आजारांवरती शस्त्राचा वापर करून, शस्त्र म्हणजे इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून ऑपरेशन करून ती व्याधी बरी करावी लागते. ह्या सगळ्या प्रोसेसला शस्त्रक्रिया असं म्हणतात. बर. म्हणजे ज्या वेळेला औषध आपल्याला आता उपयोगी पडणार नाहीये त्यावेळेला मग आपल्याला शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबावा लागतो, असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. असं थोडक्यात म्हणता येईल. किंवा काही आजार असे असतात जे फक्त शस्त्रक्रियेनेच बरे होतात, जसं हर्निया सर्जरी. ह्यांना शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच नाही, औषधं त्याच्यावरती उपलब्धच नाही. तर असे काही आजार आहेत ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया हा पहिला भाग आहे उपचाराचा. आता आपण बघतो की सर्वसाधारण शस्त्रक्रिया आणि तुमचं जे स्पेशलायझेशन आहे ते दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया. तर आता ही दुर्बिणीद्वारे जी शस्त्रक्रिया आहेत त्या नेमक्या केव्हापासून सुरू झाल्या किंवा त्यांचा उगम हा नेमका कुठे झाला? शस्त्रक्रिया ह्या चालू झाल्या ओव्हर अ पिरियड ऑफ म्हणजे काही दशक किंवा शतकं शस्त्रक्रियेचा उगम झाला आणि त्याचा विस्तार व्हायला लागला. जनसामान्यांमध्ये जी भीती होती की औषधांनी न बरे होणारे आजार म्हणजे मृत्यूचं दार, अशी एक सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. पण त्यावेळेस जे काय वैद्य किंवा आपल्या देशामधले वैद्य किंवा बाहेरच्या देशामधले सर्जन्स, त्यावेळेस ते सर्जन्स नव्हते पण ट्रीटमेंट करणारे जे काही डॉक्टर्स होते त्यांनी हे हळूहळू ब्रँच डेव्हलप केली ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स. आणि नंतर चीर मारून किंवा इन्सिजन घेऊन सर्जरी करण्याचे प्रकार चालू झाले. आणि अगोदर वरवरचे सर्जरीज, नंतर मग पोटाचे सर्जरीज, छातीचे सर्जरीज, अशा सर्जरीजचा विकास होत गेला. चीर मारून सर्जरी करणे हा सर्वसाधारण सर्जरीचा प्रकार आहे जो शतकोनशतकं चालू आहे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम असं लक्षात आलं की चीर मारून जी सर्जरी होते किंवा इन्सिजन घेऊन जी सर्जरी होते त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी किंवा आपल्याला अजून काहीतरी जास्त दिसायला पाहिजे, कारण पोट, आपण जर आता पोटाचं एक्झाम्पल घेतलं की आपण पोटाचं ऑपरेशन करणार आहोत. आता हे एवढं मोठं जर पोट आहे, ह्याला जर मला अपेंडिक्ससाठी जर ऑपरेशन करायचं झालं तर तिथे ह्या चिरेतून उघडावं लागतं, पोटाचे सगळे थर उघडावे लागतात आणि नंतर मग मी अपेंडिक्समध्ये पोचतो. जर आपण सर्वसाधारण शल्यचिकित्सेमार्फत अपेंडिक्सचं जर ऑपरेशन करायचं ठरलं तर अपेंडिक्स उजव्या बाजूला असतं. ही पेशंटची उजवी बाजू धरली आपण, कॅन आय गेट, उजवी बाजू धरली तर हे ऑपरेशनची व्रण येते किंवा ही चीर येते जी ऑलमोस्ट एक 5 ते 10 सेंटीमीटरच्या मध्ये असते. आणि आतमध्ये अपेंडिक्सची स्थिती काय आहे, तिथे पू झालाय का किंवा काय झालंय यानुसार ती जी इन्सिजन किंवा चीर आहे ती मोठी किंवा कमी जास्त होते. आता ही चीर घेतल्यानंतर त्याच्यातले सगळे थर जे आहेत पोटाचे हे कापावे लागतात आणि मग अपेंडिक्सपर्यंत पोचावं लागतं. आता ह्या सर्वसाधारण चिकित्सेमध्ये अडचणी येतात, कारण जेवढं आपण उघडतो तेवढंच आपल्याला दिसतं. जर आपल्याला अजून काहीतरी पाहायचं असेल तर मग ते दिसत नाही. आता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा उगमच ह्याच्यामुळे झाला की एवढ्या मोठ्या चिरा घेतल्यानंतर, पूर्ण पोट उघडल्यानंतर ते पोट बंद केलं जातं. त्याच्यानंतर उद्भवणाऱ्या व्याधी हे पण ह्याचं प्रमाण खूप आहे. आपण जेवढी चीर मारू त्याला तेवढे आतडे आतमधून चिटकतात, हर्नियाज होतात त्या चिरेमधून, आणि दैनंदिन आयुष्यामध्ये काम करण्यासाठी माणूस परत जायला खूप वेळ लागतो. चीर करून म्हणजे कट करून केलेली जी शस्त्रक्रिया आहे ती सर्वसाधारण शस्त्रक्रिया आहे. आणि दुर्बिणीद्वारे जी केली आहे ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर आता त्याच्यामध्ये करतो. तर याचा फायदा काय आणि तोटा काय, दोन्हीमध्ये
फरक आणि साम्य. आता आपण पाहिलं की तिथे चीर मारावी लागते, सगळे थर उडावे लागतात. आता हे जे होल्स आहेत हे आपण छिद्र किंवा पोट्स म्हणू. तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना आपण पोटाला एक छिद्र पाडतो. बर. आणि त्यातून आपण दुर्बीण टाकतो. ज्यावेळेस आपण छिद्र करतो आणि दुर्बीण टाकतो, त्या छिद्र केल्यानंतर आपण पोटामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस सोडतो, ज्याने पोट फुगतं. आणि पोट फुगल्यामुळे आम्हाला जागा मिळते पाहण्यासाठी, कारण पोटामध्ये वेगळी जागा नसते. दुर्बीण टाकल्यानंतर ती फुगवावी लागते आणि ती फुगल्यानंतर मग आपण त्याचं परीक्षण करू शकतो. आणि मग अशा वेळेस जिथे अगोदरच्या इन्व्हेस्टिगेशन्सनी व्याधी कळालेली नाही आहे त्याचं पण निदान करता येतं. आणि मग त्याच वेळेस त्याच दरम्यान आपल्याला उपचार करता येतात. म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हा एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे आपल्याला तंत्रज्ञानाच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, असं म्हणायला हरकत नाही. खूपच चांगला पर्याय आहे. डॉक्टर, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूयात. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, तुम्ही सर्वसाधारण शस्त्रक्रिया आणि दुर्बिणीद्वारे केलेली जी शस्त्रक्रिया आहे त्याच्यातला फरक फार छान समजावून सांगितलात. आता आम्हाला या दुर्बिणीद्वारे केलेल्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत एवढं सांगा ना. तसं बघायला गेलं तर सर्वसाधारण शस्त्रक्रियेमध्ये आढळणारे सगळे तोटे हे दुर्बिणीद्वारे केल्यामुळे, ऑपरेशन्स केल्यामुळे ते फायद्यांमध्ये रूपांतरित होतं. जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केलं की ॲपेंडिसेक्टॉमीचं ऑपरेशन करायचं झालं तर चीर मारून पूर्ण पोट उघडावं लागतं. आणि दुर्बिणीद्वारे ते केलं तर एक होल करावं लागतं आणि बाजूला अजून 2 छिद्र करून त्याच्यातून ते ऑपरेशन पूर्ण करता येतं. जेवढी कमी चीर तेवढी पोटाला कमी इजा किंवा कोणत्याही भागाला इजा कमी होते. इजा कमी झाल्यामुळे त्याची इन्फ्लेमेटरी रिॲक्शन जी असते किंवा शरीराची प्रतिकारशक्तीमुळे जे काय तिथे फायब्रोसिस होतं ते कमी होतं. त्यामुळे आतडे कमी चिटकतात. त्यामुळे नंतर जी होणारी गुंतागुंत आहे ती टळते, कमी होते. नंतर चीर मारल्यामुळे सर्वसाधारण पोटाचं ऑपरेशन केलं की खूप दिवस आराम करावा लागतो असं सर्वसाधारण संकल्पना असते. इथे चीर नसल्यामुळे फक्त 2-3 होल्स आहेत. ते असल्यामुळे माणूस स्वतःच आत्मविश्वासाने दुसऱ्या दिवशी उठून उभा राहतो आणि चालायला लागतो की डॉक्टर माझं काही खूप ऑपरेशन झाल्यासारखं वाटत नाही. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. तो कामावरती परत लवकर जाऊ शकतो. क्रीडा किंवा इतर कामे, म्हणजे जर हरण्याचं ऑपरेशन लॅप्रोस्कोपीने केलं किंवा दुर्बिणीद्वारे झालं तर असंही आहे की जर भुलेचा काही खूप त्रास नसेल, म्हणजे पेशंट जर फिट असेल तर सकाळी केलेल्या ऑपरेशनचा पेशंट संध्याकाळी स्वतःची कार घेऊन घरी जाऊ शकतो. अरे वा. एवढं सुसह्य असं दुर्बिणीद्वारे ऑपरेशन असतं. तोटा म्हणजे ह्या सगळ्या दुर्बिणीद्वारे ऑपरेशनसाठी लागणारी सामुग्री ही महागडी असते. त्यामुळे ती थोडीशी जास्त खर्चिक असते सर्वसाधारण ऑपरेशनपेक्षा, पण सोयीची असते असं आपण म्हणू शकतो. जर आपण सर्व फायदे बघितले, लागणारा वेळ, लवकर घरी डिस्चार्ज, परत लवकर कामावरती जाण्याचा हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर येणारा आर्थिक खर्च हा पेशंटसाठी फायद्याचा ठरतो. दुर्बिणीद्वारे केलेली जाणारी जी शस्त्रक्रिया आहे ते कौशल्याचं काम आहे असं आपण म्हणतो. कारण तुम्ही जे म्हणतात की एक छोटंसं होल घेऊन आपण ती करतो, तर हे कौशल्याचं काम आहे. परत त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे. तर ही शस्त्रक्रिया नेमकी कोण करू शकतो? दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी अगोदरच्या काळात, म्हणजे ज्यावेळेस ह्याची सुरुवात झाली, जवळपास 90, 80 किंवा 70चे जे दशक बघितले त्या काळामध्ये कॅमेराजचं बरंच नूतनीकरण झालं. म्हणजे आपल्याकडे अगोदर ब्लॅक अँड व्हाईट कॅमेराज यायचे, नंतर कलर कॅमेराज झाले, नंतर मग मॅन्युअल कॅमेऱ्यातून व्हिडिओ कॅमेरा झाले. तर ही सगळी प्रगती ज्यावेळेस इंडस्ट्रियल झोनमध्ये चालू होती त्याचंच ॲप्लिकेशन मेडिकल झोनमध्ये झालं. आणि त्यावेळेस मग व्हिडिओ लॅप्रोस्कोपीची सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने दुर्बिणीचा जो उत्कर्ष झाला, दुर्बिणीद्वारे ऑपरेशनचा जो उत्कर्ष झाला तो 80च्या दशकानंतर व्हिडिओ लॅप्रोस्कोप आल्यानंतर झाला. त्या अगोदर सर्जनला दुर्बिणीला डोळा लावून पोटाच्या आतमध्ये बघावं लागायचं की काय आहे, कारण व्हिडिओ कॅमेराज नव्हते. त्याचा उगम झाला. पण त्या काळामध्ये ह्याच्यामध्ये ट्रेनिंग देणारे किंवा प्रशिक्षण देणारे केंद्र नव्हते. बरेच
हे जी अवजारं किंवा इन्स्ट्रुमेंट्स बनवली गेली ती विदेशात बनवली गेली. त्यामुळे आपल्या इथले नामांकित डॉक्टर जाऊन तिथे शिकले आणि त्यांनी येऊन नंतर मग आपल्याकडे प्रशिक्षण चालू केलं. बरोबर. आता हे एक 5 दशकापूर्वीची गोष्ट आहे. हो. पण जवळपास एक 3 दशकापासून बरेच जे तज्ज्ञ डॉक्टर त्यामधले झाले त्यांनी देशामध्ये बरेच केंद्र चालू केले. बरोबर. म्हणजे आमचं जे ससून जनरल हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे, तिथे पण आमच्याकडे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे त्याच्यानंतर आता तुम्ही जसं सांगितलं मी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पण मार्गदर्शक आहे, माझ्या अंडर विद्यार्थी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना आत्ता आम्ही ह्याचं ट्रेनिंग देतो. 3 वर्षाचा जो आमचा शल्यचिकित्सेचा कोर्स आहे त्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करणे हा एक त्याचा भाग आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे ह्याचे फेलोशिपचे कोर्सेस आहेत. नंतर मग सर्टिफिकेट कोर्सेस वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचे आहेत, असे आहेत. जर MS जनरल सर्जरी करणाऱ्या मुलाच्या म्हणजे विद्यार्थ्याच्या सिलेबसमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा विषय किंवा हा सम्मिलित आहे आता सध्या. त्यामुळे आत्ताच्या काळाचे जे सर्जन्स तयार होतात त्यांना ऑलरेडी हे ज्ञान अवगत आहे. अगोदर कसं होतं, अगोदर आम्हाला ते शिकावं लागायचं वेगळं. आता ते अभ्यासक्रमातच त्याचा अभ्यासक्रम आलेला आहे. हो, त्यामुळे ते अवगत झालेलं आहे. फक्त कौशल्य ह्याच्यामध्ये आहे की दोन्ही हातांनी, म्हणजे आता जर आपण एक्झाम्पल द्यायला झालं तर महाभारतामध्ये अर्जुन ज्यावेळेस स्वयंवरामध्ये जातो त्यावेळेस तो पाण्यामध्ये प्रतिबिंब बघतो माशाच्या डोळ्याचं आणि वरती माशाच्या डोळ्याचा भेद घेतो. ह्याला हँड आय कोऑर्डिनेशन म्हणतात आत्ताच्या ह्याच्यामध्ये. तर ह्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेमध्ये जो निपुण असतो तो हा आधुनिक काळाचा अर्जुनासारखा आहे. कारण ऑपरेशन आपण व्हिडिओमध्ये म्हणजे मॉनिटरवरती बघून करतो आणि हात चाललेले असतात. तर इट इज सिमिलर टू दॅट. तर ते हँड आय कोऑर्डिनेशन डेव्हलप करायला थोडासा वेळ जातो, थोडीशी प्रॅक्टिस लागते. पण एकदा ते जमलं की त्याला मग मागे बघण्यासारखं नाही. वा वा वा, हे खूपच महत्त्वाची माहिती आहे की आता तो अभ्यासक्रमातच विषय आपण अंतर्भूत केल्यामुळे जे नवीन शिकून समाजामध्ये येणारे डॉक्टर आहेत त्यांना हे सगळं आधीच माहिती आहे. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये असणाऱ्या सगळ्या स्तराच्या लोकांपर्यंत हे ऑपरेशन किंवा ह्या ऑपरेशनमुळे होणारे फायदे पोहोचणार, त्याचा विस्तार आणि व्याप्ती वाढत चालली. खूपच छान. डॉक्टर, मला एक असं विचारावंसं वाटतं की कोणकोणती ऑपरेशन्स ही दुर्बिणीद्वारे करता येतात? म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की हार्निया फक्त दुर्बिणीनीच करता येतो किंवा शस्त्रक्रियेद्वारेच हार्निया फक्त आपल्याला करता येतो, तिथे औषधोपचारांचा तसा काही फारसा उपयोग नसतो. तर कोणती औषधं किंवा कोणती ऑपरेशन्स ही फक्त दुर्बिणीद्वारे करता येतात किंवा कोणत्या ऑपरेशन्समध्ये दुर्बिणीचा विशेष उपयोग होतो? दुर्बिणीचा उपयोग अशा अवयवांना आहे किंवा पोटामधले अवयव आहेत ज्यांचा आजार झालेला आहे, जसं गॉलब्लॅडर स्टोन किंवा तुम्ही आता इथे त्याचं लोकेशन आम्हाला दाखवू शकाल? पित्ताच्या पिशवीचे खडे. तर ही पित्ताची पिशवी उजव्या बाजूला असते. जर आपल्याला ह्याचं सर्वसाधारण ऑपरेशन करायचं झालं तर अशी चीर मारावी लागते. पण आपल्याला दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करायचं झालं, ही जर बेंबी आहे असं कन्सिडर केलं तर इथे एक छिद्र केलं जातं, इथे दुसरं, हे तिसरं आणि त्या बाजूला एक चौथं. अशा 4 छिद्र जे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरचे 2 आणि 5 मिलीमीटरचे 2 असे 3 सेंटीमीटरच्या छिद्रातून हे पूर्ण ऑपरेशन दुर्बिणीद्वारे केलं जातं. आता पित्ताच्या खड्यांसाठी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन हे गोल्ड स्टँडर्ड मानलं गेलेलं आहे. म्हणजे मागच्या 15 वर्षापासून आम्ही उघडून किंवा सर्वसाधारण चिकित्सेने ऑपरेशन केलेलं नाही, अनलेस अँड अंटिल ते खूप गुंतागुंतीचं आहे किंवा कर्करोगाचं आहे तरच त्याला उघडावं लागतं. नाहीतर साधारण पित्ताच्या खड्यासाठी हे ऑपरेशन गोल्ड स्टँडर्ड मानलं गेलेलं आहे जगभरात. आणि आता आपल्या इथे त्याची व्याप्ती वाढलेली आहे. पित्ताशयातले खडे किंवा पित्ताशय काढूनही टाकायचं काही वेळेला? पित्ताशय काढूनच टाकतो आपण खड्यांमध्ये, आजारामध्ये. तर पोटामध्ये जे विकार आहेत किंवा पोटामधले अवयव जे आहेत त्यांच्यासाठी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन हे अतिशय उत्तम प्रकार आहे. कारण कमी चीर, जास्त विजन म्हणजे आपल्याला दिसतं जास्त, ह्याच्यामध्ये मॅग्निफिकेशनची सोय असते, 10 टाइम्स मॅग्निफाय होऊ शकतो विजन. नंतर मग अडचणीच्या जागा म्हणजे पोट जरी आपल्याला मोठं दिसत असलं तर त्याच्यामध्ये खाच खळगे खूप असतात, जसं ओटी पोटामध्ये हात जाऊ शकत नाही. त्यामुळे ओटी पोटातल्या अवयवांचे जे आजार आहेत, जसं स्त्रियांमध्ये गर्भपिशवी, पुरुषांमध्ये प्रोस्टेट किंवा लघवीच्या पिशवीच्या ऑपरेशन्स, कर्करोगाचे त्यांचे ऑपरेशन, हे सगळे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे करणं सुसह्य होतं आणि पेशंटसाठी पण ते
फायदेशीर आहे. आता लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि मग आपल्या शरीरावरची जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा शस्त्रक्रिया केल्या जातात. तर त्यामध्ये दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेचा काय रोल असतो नेमका? लठ्ठपणावरती दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करणे सगळ्यात जास्त फायद्याचे असते. बर. कारण जर आपण लठ्ठपणाचा पेशंट बघितला, हा जर लठ्ठ असेल असं आपण कन्सिडर करू, तर त्याच्यामध्ये चरबीचा थर हा सर्वसाधारण पेशंट किंवा नॉर्मल पेशंटच्या 10 ते 20 पटीने जास्त असतो. बर. जर आपण त्याला चीर मारून ऑपरेशन करायचं ठरवलं तर असं असतं की ते विहिरीत बादली टाकून आपण जसं पाणी काढतो तसं ते तेवढं खोल जावं लागतं आणि तेवढा थर हे करून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. त्यामुळे चिरेचं प्रमाण वाढतं. आतमध्ये जे अवयव असतात ते पण चरबीयुक्त असतात, त्यामुळे त्याच्यावरती टाके बसणे किंवा ऑपरेशन्स ह्याचे परिणाम वेगळे असतात. पोस्ट ऑपरेटिव्हली त्या पेशंट्समध्ये ओपन ऑपरेशन्समध्ये इन्फेक्शन्स रेट्स असतात. तर अशा पेशंटमध्ये ज्यावेळेस आम्ही छिद्र करतो आणि त्यांचे ऑपरेशन जे आत्ता प्रचलित आहे गॅस्ट्रिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी, हे पूर्ण दुर्बिणीद्वारे केलं जातं. बर बर बर. दुर्बीण टाकली जाते. शिवण्यासाठी स्टेपलर्स, जे आपण ह्याचे स्टेपलर्स वापरतो पेपरला, तसे आमचे एंडोस्कोपिक स्टेपलर्स असतात. ते अतिशय आधुनिक तंत्रज्ञान आहे. ते एंडोस्कोपिक स्टेपलर्स करून त्याचं ऑपरेशन केलं जातं. कुठेही चिरफाड केली जात नाही आणि पेशंटचं वजन हळूहळू कमी व्हावं लागतं. असं हे दुर्बिणीद्वारे लठ्ठपणाचं ऑपरेशन हे खूपच सुसह्य होतं. चीर मारल्यामुळे ज्यांची पोटं मोठी असतात त्यांना असे श्वासोश्वासाचा त्रास होतो. चीर मारल्यामुळे दुखण्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह श्वासोश्वासाचा त्रास होऊन ते लठ्ठपणाचे आजार असलेली लोक ICU मध्ये ऍडमिट होतात बऱ्याच वेळेस. दुर्बिणीद्वारे फक्त छिद्र पाडून ऑपरेशन केल्यानंतर खूप त्रास होत नाही त्यांना, म्हणजे त्यांच्या त्रासामध्ये वाढ होत नाही. अगदी खरं. आणि 2 दिवसानंतर पेशंट स्वतः घरी चालत जातो. पुढेही आपण यावर चर्चा चालूच ठेवूयात. प्रेक्षक हो, आपण पुढेही या विषयावरची चर्चा चालूच ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर पद्मसेन रणबागले यांच्याशी आणि आपण चर्चा करतोय दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या विषयावर. डॉक्टर, आपण आता चरबी घटवण्यासाठी जसा या ऑपरेशनचा उपयोग होतो हे पाहिलं, त्याप्रमाणे आता कर्करोगासारखा एक गंभीर आणि जीवघेणा थोडा आजार असं म्हणायला हरकत नाही, त्यामध्ये या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा कसा आणि किती प्रमाणामध्ये फायदा होतो? कर्करोग हा अतिशय गंभीर आजार आहे. सध्या आपल्याकडे सर्व्हेलन्स प्रोग्राम्स नाहीत ज्याच्यामुळे कर्करोग लगेच निदान होईल किंवा पसरण्याच्या अगोदर निदान होईल, अशी आपल्याकडे भारतात तरी सध्या खूप चांगल्या सुविधा नाही आहे. त्यामुळे कर्करोगाच्या पेशंट्समध्ये दुर्बिणीद्वारे ऑपरेशन हे 2 टप्प्यात, म्हणजे 2 गोष्टींसाठी महत्त्वाचे आहे. एक तर कर्करोगाचं निदान होणं. आता सध्या स्कॅन, सोनोग्राफी किंवा पेट स्कॅन असल्यानंतरही काही गोष्टी अशा असतात गुंतागुंतीच्या ज्या अगोदरच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये समजत नाहीत किंवा त्याचा अस्पष्टता असते. त्या गोष्टी बघण्यासाठी किंवा त्या गोष्टींचं निदान करण्यासाठी कर्करोगामध्ये दुर्बिणीचा वापर केला जातो. पण त्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे कारण आपले इन्व्हेस्टिगेशन मॉडॅलिटीज खूप चांगले झालेले आहेत. दुसरा मार्ग आहे तो उपचाराचा. कर्करोगामध्ये दुर्बिणीद्वारे उपचार केल्यानंतर पेशंटच्या आत्मविश्वासामध्ये अनेक पटीने वाढ होते. अरे वा. कारण कुठे चिरफाड नसते. पेशंटला वाटतं, कारण सर्वसाधारण माणसांची अशी संकल्पना असते की आता कर्करोग, कॅन्सर झालं याला, म्हणजे आता याचं काही खरं नाही, त्यामुळे आता मोठं ऑपरेशन होणार, मग मोठं त्याचं हे होईल, 2-4 महिने घरीच बसेल, अशी सर्वसाधारण संकल्पना असते. पण ज्यावेळेस पोटाच्या कॅन्सर किंवा आतड्याचे कॅन्सर्स आहेत किंवा बाकीच्या अवयवांचे कॅन्सर्स जे आहेत त्यांचं ऑपरेशन दुर्बिणीद्वारे होतं, तिथे चिरफाड होत नाही. पेशंट स्वतः ज्यावेळेस भुलेतून उठतो आणि ज्यावेळेस जागा होतो आणि पाहतो की आपल्याला जास्त काही झालेलंच नाही आहे, त्यावेळेस त्याचा जो आत्मविश्वास आहे किंवा त्याची जी कॅन्सर प्रतिक्रिया असते तीच बदललेली असते. आपण मॉडेलच्या साहाय्याने ते सांगू शकाल सर? जर आता ओटी पोटातलं कॅन्सर असेल तर आपल्याला त्याचं ऑपरेशन करायला बेंबीच्या वरपर्यंत चीर मारावी लागते, इन्सिजन घ्यावं लागतं आणि मग तिथले सगळे लिम्फ नोड्स डिसेक्शन, म्हणजे कॅन्सर पसरला जिथे जिथे असेल ते सगळं काढून घ्यावं लागतं. जर आपल्याला दुर्बिणीने करायचं असेल तर बेंबीतून एक
पोट्स टाकायचे किंवा म्हणजे ही बेंबीतून एक दुर्बीण छिद्र, आहे असं. हां, इथून जर दुर्बीण असेल तर ही दुर्बीण इथपर्यंत दाखवते आणि ह्या 2-3 पोर्ट्समधून बाजूच्या इन्स्ट्रुमेंट्स टाकून त्याचं ऑपरेशन किंवा ती गाठ पूर्णपणे काढता येते. कर्करोगामध्ये अजून एक प्रॉब्लेम असतो की आतमध्ये गेल्यानंतर कर्करोगाचा प्रसार हा जास्त झालेला आहे असंही दिसू शकतं. त्यामुळे बऱ्याच वेळेस दुर्बिणीने जे काय आटोक्यात येईल ते आणि त्याच्यानंतर समजा जर गरज असेल तर छोटीशी चीर मारून ते ऑपरेशन पूर्ण केलं जातं. म्हणजे पेशंटला न्याय मिळतो. अगदी बरोबर. दुर्बिणीचा पण फायदा होतो, चीर छोटी असते. ह्याला हायब्रिड ऑपरेशन्स म्हणतो आम्ही, की दोन्हीचा वापर होऊन पेशंटचा फायदा करतो. पेशंटच्या दृष्टीने सर्वसाधारण शस्त्रक्रिया करायची असेल तर आणि दुर्बिणीद्वारे करायची असेल तर या दोन्ही शस्त्रक्रियांच्यासाठी पूर्वतयारी नेमकी त्यांनी कशी करायची आणि नंतर काळजी कशी घ्यायची, त्यामध्ये काय फरक येतो? आता ह्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे की दुर्बिणीने शस्त्रक्रिया करा किंवा सर्वसाधारण शस्त्रक्रिया करा, शस्त्रक्रिया करण्याची पद्धत ही फक्त बदलते. बरोबर. शस्त्रक्रियाचे मूल तत्व, त्याला लागणारी तयारी किंवा त्याला गरजेच्या असलेल्या गोष्टी ह्या बदलत नाहीत. किंवा दुर्बिणीने केलं तर ते बाकीचं वेगळ्या पद्धतीने करता येतं असं नाही, फक्त पद्धत बदलते. साधन बदललंय असं म्हणायला साधन बदलतं, अगदी साधन बदलतं. त्यामुळे पूर्वतयारीमध्ये भुलेचे डॉक्टर पेशंट्सला तपासतात, त्याच्या अनुषंगाने जे काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात किंवा चाचण्या असतात त्या अगोदर केल्या जातात. प्रकर्षाने अजून एक गोष्ट अशी सांगावी लागते की दुर्बिणीच्या ऑलमोस्ट सगळ्या ऑपरेशन्सला पूर्ण भूल द्यावी लागते. त्यामुळे पेशंट हा भुलेसाठी फिट असणं गरजेचं असतं. अगदी बरोबर. म्हणजे पेशंटला जर असाध्य आजार असेल ज्याच्यामध्ये पूर्ण भूल देता येत नसेल तर ते एक कारण असू शकतं की पेशंटचं दुर्बिणीद्वारे ऑपरेशन होण्याची शक्यता कमी होते. नंतर मग इन्व्हेस्टिगेशन झाले, ॲनेस्थेशियाचं झालं, नंतर मग पेशंट हे ऑपरेशन जरी दुर्बिणीनेद्वारे केलं, चिरफाड नाही पण ऑपरेशन तेवढंच मोठं किंवा तेवढंच गंभीर असतं तर ते ऑपरेशन पेशंटला सहन होईल का नाही हे ह्या सगळ्याच अगोदर पूर्वतयारीने चाचण्या केल्या जातात. आतड्यांच्या ऑपरेशन्सवरती जसं आपण सर्वसाधारण चीर मारून ऑपरेशन करतो त्यावेळेस आतड्याच्या ऑपरेशनसाठी आपण प्रिपरेशन देतो, जे आतडे साफ व्हावेत की त्यातून जे काही द्रव्य आहेत ते पोटामध्ये मिसळू नयेत. ती सगळी काळजी आपण दुर्बिणीच्या ऑपरेशनला जास्त प्रकर्षाने घेतो, कारण दुर्बिणीने जर तसं झालं तर ते उघडण्याशिवाय पर्याय नसतो आणि मग त्यावेळेस त्याचा फायदा राहत नाही. पण याच अनुषंगाने असं एक विचारावं असं वाटतं की स्त्रिया, मुलं आणि पुरुष किंवा मोठी माणसं या वयोगट वेगवेगळे आहेत किंवा असं जे आहे किंवा त्यांचं जेंडर वेगळं आहे, तर या तिघांच्या बाबत काही वेगळा फरक पडतो शस्त्रक्रिया करताना? शस्त्रक्रिया करताना पुरुष आणि स्त्रियांमध्ये खूप फरक पडत नाही, अनलेस अँड अंटिल त्यांचे व्याधी हे जर स्त्री अवयवांशी संलग्न असेल तरच तो डिफरन्स असतो, बाकी कोणताही डिफरन्स नसतो. लहान मुलांमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचं एक वेगळी ब्रँच आहे किंवा वेगळी शाखा आहे ज्याला पिडॅट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतात. कारण त्यांची घडण ही वेगळी असते किंवा ते अजून ॲडल्टहूडला आलेले नसतात. त्यामुळे पोटामध्ये जे अवयव असतात किंवा पोटामध्ये जे प्रेशर लागतं आम्हाला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स लागतात, त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स छोटे असतात. आता हे जे आहे ते ॲडल्टचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स ह्याच्यापेक्षा छोटे असतात, लेंथ छोटी असते, तर ह्या बाकीच्या गोष्टी येतात. तर पिडॅट्रिक सर्जरीमध्ये ज्यावेळेस आपण लॅप्रोस्कोपी करतो त्यावेळेस त्यांना थोडंसं मॉडिफाईड इन्स्ट्रुमेंटेशन लागतं आणि ॲनेस्थेशिया वाईज त्यांचं थोडंसं वेगळं लागतं. तर बाकी कोणता फरक साधारण ह्याच्यामध्ये पडत नाही. अगदी खरं. खूपच छान. आपण ही चर्चा आपली पुढे चालूच ठेवणार आहोत. प्रेक्षक हो, आपण आणखी माहिती घेणार आहोत या विषयाबद्दलची, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या विषयावर आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पद्मसेन रणबागले यांना. डॉक्टर, तुम्ही इतकी सुंदर पद्धतीने आम्हाला माहिती दिलीत आणि कसा फायदा होतो दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा हे आपण सांगितलं, पण तरीसुद्धा लोकांच्या मनामध्ये एक असा एक गैरसमज असतो की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली किंवा सर्जरी केली तर ती नीट होत नाही, अर्धवट होते, उगाचच अशी काही त्यांच्या मनात विचार असतात. तर याला आपण डॉक्टर म्हणून काय उत्तर द्याल आणि त्यासाठी रुग्णांची मानसिकता डॉक्टर म्हणून आपल्याला काय तयार करायला लागते? खूपच चांगला प्रश्न आहे हा.
आणि हा दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येक रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक हा प्रश्न आम्हाला करत असतात की आता तुम्ही म्हणता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणार, मग तुम्ही ते अपेंडिक्स पूर्ण काढणार का ते दुर्बिणी अर्धच काढतात, असे समज गैरसमज बरेच जनतेमध्ये पसरलेले आहेत. तर मला हे सांगायला म्हणजे प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया ही शस्त्रक्रिया करण्याची पद्धत किंवा तुम्ही जसं म्हटलात ते हे एक साधन आहे. त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेचा कोणताही भाग अल्टर केला जात नाही किंवा तो कमी जास्त प्रमाणात केला जात नाही की आपण दुर्बिणीने केलं तर मग अर्धच करणार किंवा दुर्बिणीने केलं तर ह्याच्यापेक्षा जास्त करणार, असं नसतं. त्यामुळे हा जो गैरसमज आहे हा तत्वता मान्य करण्यासारखा नाही आहे किंवा ह्याला गरजच नाही आहे ह्या अशा गैरसमजाची. कारण ऑपरेशन ज्यावेळेस हाती घेतलं जातं, कोणीही असो, कोणताही सर्जन असो, ज्यावेळेस आपण ऑपरेशन करतो त्याची पूर्वतयारी ऑलमोस्ट कित्येक दिवसापासून केलेली असते. कारण पेशंटचे इन्व्हेस्टिगेशन्स होतात, ऑपरेशन नेमकं काय करायचं आहे त्याच्यामध्ये गुंतागुंत येणार आहे का नाही ह्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टिगेशन्स करून डायग्नोस्टिक्सवरती आपण बरेच खर्च केलेला असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष काढून त्यावेळेस आपण निर्णय घेतो की आता ह्याचं ऑपरेशन करायचं आहे आणि मग ते ऑपरेशन दुर्बिणीद्वारे करायचं का नाही हा एक पर्याय पेशंटला असतो. आणि ज्यावेळेस पेशंट पर्याय निवडतो त्यावेळेस अगोदरच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्सच्या अनुषंगाने ते ऑपरेशन केलं जातं. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या गुंतागुंती किंवा जर काय अडचण येणार असेल, जर संभावत असेल तर ती अगोदरच पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांसोबत डिस्कस केलेली असते. त्यामुळे हा समज असणे की दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करणं म्हणजे अर्धवट करणे किंवा अचूक होत नाही हे चुकीचं आहे. डॉक्टर, आता आपण सध्या गेलं 1.5 वर्ष 2 वर्ष कोविड या संसर्गजन्य आजाराला बळी पडत आहोत किंवा त्याला एक सामना करत आहोत, त्याचा जगभरामध्ये त्याचा प्रसार चाललेला आहे. आता आपण म्हणता की या गुंतागुंतीच्या काही शस्त्रक्रिया असतात, तर कोविडच्या काळामध्ये या शस्त्रक्रिया कराव्यात की नाहीत आणि करायच्या असतील तर त्या कधी कराव्यात? कोविड महामारीने आपल्यासमोर एक नवीन आव्हानच आणून ठेवलं होतं. आजार नवीन आहे, कोविड हा आजारच नवीन आहे, 1.5-2 वर्षच झालेले आहेत आजाराला. त्याच्याबद्दल खूप पुरेशी माहिती आपल्याला नाही किंवा संशोधन नाही. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. आमच्या मेडिकल सायन्सच्या दृष्टीने प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती वेगळी असते किंवा त्यांच्यामध्ये आजाराचं निदान होणं किंवा आजाराची उत्पत्ती होणं ह्याच्यामध्ये पण फरक असतो. अगदी खरं. कोविड-19 हा आजार जरी संसर्गजन्य असला तरी तो पूर्ण शरीरावरती परिणाम करणारा आहे. त्याच्यामध्ये फुफ्फुस हे जास्त प्रमाणात अफेक्ट होतात. आणि आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं की दुर्बिणीद्वारे जर शस्त्रक्रिया करायची असेल तर पूर्ण भूल देणं हे गरजेचं असतं. तर ज्या व्यक्तींना फुफ्फुसामध्ये किंवा कोविडचा आजार होतो आणि ज्यांचे लंग्स अफेक्ट होतात त्यांच्यामध्ये ही शस्त्रक्रिया करणं शक्य नसतं किंवा त्याचं प्रमाण कमी असतं. असंही सर्वसाधारण आता गाईडलाईन्स आहेत की जर तुम्हाला कोविड झाला असेल आणि जर तुम्हाला नियोजित शस्त्रक्रिया करायची असेल तर कमीत कमी 3 महिने तरी तुम्ही थांबा. कमीत कमी 3 महिने तरी थांबा, जेणेकरून तुमच्या शरीराला पूर्वता येण्याची संधी मिळेल. बाकीचं जे काय आजार आहे किंवा जे मॅनिफेस्टेशन्स आहेत ते येतील. आणि जर काहीच नसेल तर मग तुम्ही पहिल्यासारखे सर्जरीज करू शकता. डॉक्टर, या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान जसं वाढतंय तसे नवीन शोध लागत आहेत किंवा संशोधनही पुढे पुढे जात आहे. तर आम्ही असं ऐकलं होतं की व्रणविरहित शस्त्रक्रिया आता केल्या जातात. अगदी प्रामुख्याने बोलायचं झालं तर स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या दर्शनी भागामध्ये जर असं काही शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग आलाच तर तो व्रण तिथे राहू नये अशी एक स्त्रीची मानसिकता असते. तर यामध्ये काय नवीन प्रयोग केले जात आहेत आणि त्याबद्दलची काही माहिती असेल किंवा तुमचा जर काही अनुभव असेल तोही आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी ह्याबद्दल सगळ्यात प्रामुख्याने जर कोणी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यास तयार होत असतील तर त्या स्त्रिया असतात. पित्ताच्या पिशवीचे खडे असेही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्यांच्या ऑपरेशन्सही जास्त होतात. त्यामुळे आत्ता सध्याचे जे फॅशन्स आपण पाहतो त्यामुळे पोट बऱ्यापैकी सुंदर असावं असं सगळ्या स्त्रीला वाटतं. त्यामुळे हे जरी आपण सर्वसाधारण सर्जरी केली किंवा सर्वसाधारण शस्त्रक्रिया केली तर चीर येते, त्याचा मोठा व्रण येतो. आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली तर त्याचे 3-4 वेगवेगळ्या जागी
परत व्रण येतात, जरी ते बारीक असले तरी. तर बऱ्याच स्त्रियांना त्याच्यावरती आक्षेप असतो. बर. तर असे आक्षेप असणाऱ्या बऱ्याच वर्षांपासून जे आक्षेप घेत आले, तर त्यांच्यासाठी विचार केला गेला की व्रणविरहित सर्जरी कशी करता येईल. तर पोटाचा जर भाग घेतला तर निसर्गाने आपल्याला ओपनिंग्स दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला जेवणासाठी तोंड दिलेलं आहे, शौचासाठी शौचाची जागा आहे. आपण जेव्हा गर्भावस्थेत असतो त्यावेळेस नाळ असते बेंबीपाशी. तर बेंबी ही पोटेन्शियल ओपनिंग असते. तर पोटाच्या ऑपरेशन्समध्ये बेंबीद्वारे दुर्बीण टाकून आणि तिथेच बाकीचे अवजारं किंवा इन्स्ट्रुमेंट्स टाकून फक्त बेंबीचा मार्ग वापरून पित्ताच्या दाखवू ऑपरेशन. शकाल त्याची लोकेशन? ही बेंबी आहे. तर इथेच आम्ही एक बेंबीलाच उघडतो. बेंबीवरती चीर येते अशी छोटीशी, आणि ती उघडून त्याच्यामध्ये असं हे जी ट्रोकर आहे तसंच ट्रोकर असतो ज्याच्यामधून 3 इन्स्ट्रुमेंट जातात. ते टाकतो आणि तिथून मग ते दुर्बिणीद्वारे ऑपरेशन होतं. ज्यावेळेस हे बंद केलं जातं त्यावेळेस हे जे 4 छिद्र आहेत त्याच्याऐवजी बेंबीचं जे ऑलरेडी व्रण आहे तेवढंच व्रण दिसतं तिथे राहतो. बरोबर. त्यामुळे वेगळं काही दिसत नाही, पूर्ण पोट साफ दिसतं. आणि फक्त बेंबीला जे छिद्र आहे ते बंद केलं जातं. ते 1 वर्षानंतर तिथे काही व्रण दिसत नाही. ह्याला ट्रान्सअम्बिलिकल ॲबडॉमिनल लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो आपण. त्याच्यामधून पित्ताच्या पिशवीच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्सच्या ऑपरेशन्स, गर्भाशयाच्या ऑपरेशन, इव्हन किडनीच्या ऑपरेशन्स असे केले जाऊ शकतात. बरोबर. म्हणजे व्रणविरहित शस्त्रक्रिया हा स्त्रियांना वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. हे झालं पोटाचं. माझ्याकडे एक असा अनुभव आहे की आम्ही ससूनमध्ये ओपीडीला बसलो होतो. तर त्यावेळेस एक अराउंड 20-22 वर्षाची मुलगी मानेमध्ये गाठ म्हणून दाखवायला आली. तिच्यासोबत तिचे आई वडील होते. मग तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये थायरॉइडची गाठ आहे असं निष्पन्न झालं. मग सर्व चाचण्यांचे रिपोर्ट्स आणि सगळं हे झाल्यानंतर त्यांना सांगितलं की ह्याची आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागेल. तर शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर ते सगळे 2 पावलं मागं गेले आणि ते म्हणे नाही शस्त्रक्रिया न करता काय करता येईल का. मी म्हटलं आता ह्या आजारावरती शस्त्रक्रिया करणे हाच एक पर्याय आहे. बरोबर. तर त्याच्या आई मागे थांबली होती, ती लागली रडायला. तर मी म्हटलं काय झालं मावशी, काय रडताय. नाही म्हणे आमच्या गावाकडे असंच एक पोरगी आहे, तिचं पण थायरॉइडचं ऑपरेशन झालं, गळा असा चिरलेला आहे, तर तिच्यासोबत कोणी लग्नच करत नाही म्हणे. अरे बापरे. तर मी म्हटलं आपण जरी उघडून केलं तरी ती चीर नाही दिसणार असं हे करू. म्हणजे तुम्ही गॅरंटी द्या. अरे बापरे. तर मी म्हटलं आता ठीक आहे, म्हटलं आम्ही चीर कमी घेऊ पण भरणं न भरणं हे प्रत्येकाच्या शरीरावरती अवलंबून आहे. तर ते माझ्या हातात नाही. तर मग ती जी मुलगी होती ती सगळं ऐकत होती. म्हणजे डॉक्टर असं नाही होणार का की तुम्ही चीर न मारताच ऑपरेशन करा. तर मी म्हटलं ठीक आहे बघू आपण. म्हटलं लॅप्रोस्कोपिकली थायरॉइड करता येतं पण लॅप्रोस्कोपिक थायरॉइडमध्ये पण कुठे ना कुठे व्रण येतील. नाही म्हणे तुम्ही बघा जर व्रण नसताना किंवा न दिसणारे जी जागा आहे तिथून काय करता येतं. म्हटलं ठीक आहे. मग जसं आम्ही पूर्वी म्हणजे सुरुवातीला तुम्ही सांगितलं थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली, तर त्याप्रमाणे आम्ही ॲक्च्युली ट्रान्सअम्बिलिकल सर्जरी हा नोट्सचा प्रकार आहे. तसंच ट्रान्स ओरल गॅस्ट्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी जे आहे ते पण आम्ही केलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला थोडासा अनुभव होता. तर आम्ही थायरॉइडबद्दल बाकीचे जागतिक स्तरावरती काय घडामोडी आहेत ह्याचा अभ्यास केला आणि नंतर तोंडावाटे म्हणजे ओटाच्या आतमध्ये चीर मारून तिथून मानेमध्ये दुर्बीण टाकून त्याचं ऑपरेशन करता येतं. आणि ते जगामध्ये काही भागांमध्ये केलं जातं आणि त्याच्या 2-3 पद्धती आहेत ते आम्ही पाहिल्या. मग आम्ही ते तिला सांगितलं की आता तुला जर ते करायचंच आहे तर आपण हे पाहूया करू. 90% ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. 10% फक्त आपण कन्सिडर करू की तुला चीर लागेल. तर ती पोरगी पहिल्यापासूनच तयार होती आणि अशी आम्ही पहिली ट्रान्सओरल थायरॉइडक्टॉमी पुण्यामध्ये केली. जे हॉस्पिटलला हे होतं आणि नंतर मग आमच्याकडे पुण्याला होतं. आणि आता मग त्याच्यानंतर बऱ्याच बाकीच्या सर्जन्सनी ते पिकअप केलेलं आहे. कारण मानेमध्ये जेव्हा चीर येते आणि व्रण येतो आणि त्याचे जे टाके आहेत तर ते कोणत्याही स्त्रीला पहिलं जे लक्ष जातं ते दर्शनीय भागावरती मानेवरती जातं आणि ते व्रण राहतं
ते बघून तिच्या मैत्रिणी परत आल्या आमच्याकडे की आता आमचं अगोदरचं काढून टाका. वा, खूपच रंजक पद्धतीने पण शास्त्रीय माहिती आपण ऐकतोय. ही चर्चा आपण पुढे अशीच चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या विषयावर चर्चा करतोय. डॉक्टर, तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने व्रणविरहित शस्त्रक्रिया आणि त्याचे फायदे काय आहेत हे आम्हाला समजावून सांगितलं. पण आता या क्षेत्रामध्ये आणखी नवीन शोध जे लागत आहेत किंवा नवनवीन तंत्रज्ञान येऊ बघतंय, तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या ना. दुर्बीण ही तंत्रज्ञानावरती बेस्ड सर्जरी आहे. जसं जसं बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये नवीन तंत्रज्ञान येतं ते ॲप्लिकेशन्स त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रात होतात, तसंच मेडिकल क्षेत्रात होतात. अगदी बरोबर. आता आपण जे आत्तापर्यंत चर्चा केली दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ही 2D झाली. 2D म्हणजे 2 डायमेन्शन्समध्येच बघतो आपण. आता मध्ये आपल्याकडे 2 डायमेन्शन्समध्ये आपले जे नेहमीचे TV संच आहेत ते 2 डायमेन्शन्समध्ये बघणार. बरोबर. आता आपल्याकडे 3D संच आलेले आहेत. तसंच लॅप्रोस्कोपीमध्ये 3D लॅप्रोस्कोपी आलेली आहे की आपल्याला डेप्थ कळायला लागली. आणि डेप्थ कळण्याचा फायदा असा झाला की जी गुंतागुंत 2D लॅप्रोस्कोपीमध्ये होती त्याचं प्रमाण ऑलमोस्ट 90% कमी झालं 3D लॅप्रोस्कोपीमध्ये. तर 3D लॅप्रोस्कोपी ही 2D लॅप्रोस्कोपीच्या पुढचं पाऊल झालं. बरोबर. त्याच्या पुढचं पाऊल असं आहे की आता कौशल्य, आता आपल्याला जर ऑपरेशन करायचं असेल तर आपण म्हणतो बेस्ट इन सिटी कोण आहे, बरोबर, किंवा हे कोण आहे. तर त्याच्यामुळे अवेलेबिलिटी ऑफ सर्जन्स कमी झाली. किंवा बऱ्याच वेळेस असं सर्वसाधारण हे होतं की माणसांकडून म्हणजे जिथे आता अडथळ्याची जागा आहे तिथे पोचणं शक्य नाही आहे, तिथं 2Dनी पण पोचणं शक्य नाही आहे. तिथे मग काय करायचं, तर तिथे मग रोबोटिक्स आलं. जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्स असतात त्याचे ॲप्लिकेशन मेडिकल इंडस्ट्रीमध्ये आले आणि डा विन्सी कंपनीने रोबोट्स बनवले किंवा रोबोट्स आले. रोबोट्समध्ये 360 डिग्री त्याचं इन्स्ट्रुमेंटचं तोंड हलतं. त्याच्यामुळे कोणत्याही खास खळग्यात जाऊन ऑपरेशन करणं शक्य असतं. आणि हे रोबोट स्वतः संचलित नसतात. म्हणजे सध्याचे जे रोबोट्स आहेत ते मनुष्य संचलित आहेत. त्याचा एक हे असतो, म्हणजे सर्जन्स बसतात, सर्जन्स ते सगळं संचालित करतात आणि त्यानुसार तिकडे त्याचं रिफ्लेक्शन असतं आणि त्या ह्याच्यात हे होतात. त्यामुळे कुठेही हाताचा वापर होत नाही किंवा हे होत नाही. मशीन डज द वर्क अँड इट इज बीन ऑपरेटेड बाय द सर्जन. तर रोबोटिक्स हे एक आहे, पण रोबोटिक्स सर्वसामान्यांना न परवडणारी सध्याची स्थिती आहे, कारण खूप कॉस्टली आहे, त्याचं वेअर अँड टेअर खूप जास्त होतं, त्यामुळे ते होत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आता रोबोटिक्स जरी म्हटलं तरी ते पोटाला छिद्र पाडणं आलंच. आता त्याच्या पुढे जाऊन ट्रान्सओरल किंवा नैसर्गिकरित्या ज्या ओपनिंग्स आहेत, जसं तोंडावाटे किंवा शौचाच्या मार्गाने किंवा लघवीच्या मार्गाने किंवा स्त्रियांमध्ये गर्भ मार्गाने, त्या मार्गाने दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करण्याची पद्धत चालू झालेली आहे. त्याला म्हणतात नॅचरल ओरिफिस ट्रान्सल्युमिनल एंडोस्कोपिक सर्जरी. ती एक मागच्या 15-20 वर्षापासून प्रगतीपथावरती आहे. आता ह्या ट्रान्सओरल एंडोस्कोपिक सर्जरीच्या आपल्या बऱ्याच सेलिब्रिटीजनी फायदा घेतलेला आहे. नावं आपण डिक्लेअर सांगू शकत नाही कारण तो चर्चेचाच विषय नाही. पण त्या सर्जरीजमध्ये ॲक्च्युली व्रणविरहित असतं, कारण कुठेच काही दिसत नाही आणि कोणालाच कळत नाही की तुमचं ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा या वैद्यकीय क्षेत्राला झालेला हा फार मोठा फायदा आहे. मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान याचा किती सुरेख संगम आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो. डॉक्टर, आपण पित्ताशयाच्या बद्दल बोललो, तर सर्वसामान्य जनतेला या व्रणविरहित शस्त्रक्रियेचा फायदा कसा होतो याचा एखादा आपल्याला अनुभव असेल तर? हो, ससून सर्व उपचार रुग्णालयामध्ये येणारे पेशंट्स हे सर्वसाधारण असतात. तर माझ्याकडे एक भाजीवाली आली होती. तर तिला घेऊन येणारी जी नातेवाईक होती तिचं ऑलरेडी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन झालेलं होतं. तर ही आली आणि ती आली, दोघीजणी आल्या. ते म्हणे असं ऑपरेशन आहे, हे आहे ते आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही व्हा ॲडमिट, आम्ही ऑपरेशनला घेऊ. त्यावेळेस आम्ही ट्रान्सअम्बिलिकल सर्जरी करायचं डिसाईड केलं. बेंबीतून पूर्ण बेंबी उघडून त्याचा चीर मारून त्याच्यातून दुर्बीण टाकून आणि ते इन्स्ट्रुमेंट्स असतात, ट्रोकार, मल्टी ट्रोकार इन्स्ट्रुमेंट असतात, ते टाकून आम्ही त्याचं ऑपरेशन केलं. आता ते ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन झालं दुर्बिणीतून
पित्ताची पिशवी आणि खडे काढले, ते तपासायला पाठवले, त्याचा रिपोर्ट आला, ह्यांची बेंबी बंद केली, टाके मारले, ते टाके विरघळणारे होते, पेशंटला आम्ही तिसऱ्या दिवशी घरी पाठवलं. ती जी आलेली नातेवाईक होती ती नंतर आली नाही, आणि मग ही तिच्या घरी जेवायला का काहीतरी अशी कामानिमित्त गेली, आणि ते स्त्रियांमध्ये गप्पा होतात, तर ती म्हणे बघू तुझं ऑपरेशन कसं झालंय, तर त्यांनी दाखवलं, तर तिला कुठेच छिद्र नव्हते, बाकीच्या मार्कच दिसेना. ती म्हणे तुझं ऑपरेशनच केलं नाही. तर त्या दोघी जणी पुढच्या उपडीला माझ्याकडे आल्या की डॉक्टर, माझ्या ऑपरेशनचं सगळं दिसतं आणि तुम्ही म्हणता हिचं ऑपरेशन केलं, हिचं ऑपरेशन कुठून केलं ते दाखवा. मग मी तिला सांगितलं की हे बेंबीद्वारे केलेलं ऑपरेशन आहे, तुमच्या ऑपरेशनपेक्षा ही आधुनिक पद्धत आहे, ही आत्ता चालू झालेली आहे. वा वा वा, सुरेख. म्हणजे कौशल्यपूर्ण आणि तंत्रज्ञान वापरून असल्यामुळे तिथे व्रणच राहत आणि सर्वसामान्यांसाठी. म्हणजे जर ती भाजीवाली दुसऱ्या हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला गेली असती तर तिला ते परवडण्यासारखंच नाही. तरुण जे डॉक्टर्स आहेत ते आता या नवीन क्षेत्रामध्ये येत आहेत, हे तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये शिकूनच आता पुढे समाजात येत आहेत. डॉक्टर, रुग्णांच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो, पेशंटच्या दृष्टीने, सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने, तेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्याच्याबद्दलची भीती बाळगण्याची गरज नाही. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे, शाश्वत आहे, आणि ह्याचे फायदे हे सर्वसामान्यापर्यंत पोचले तर ते त्यांचं आयुष्य सुखकर करणारे आहेत. प्रेक्षक हो, सर्वसाधारण शस्त्रक्रिया आणि दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया यातला नेमका फरक काय आहे आपण पाहिलं, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ज्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया होत आहेत ते खरोखर आजच्या काळामध्ये सर्वसामान्यांना कसं वरदान आहे हेही आपण पाहिलं. डॉक्टरांनी आपल्याला हेही समजावलं की कोणताही गैरसमज असा मनामध्ये बाळगता कामा नये की दुर्बिणीद्वारे केली आहे म्हणून ती शस्त्रक्रिया अर्धवट होते किंवा नीट होत नाही. खरं तर ते एक साधन आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शस्त्रक्रिया करतो, त्यामुळे असा कोणताही गैरसमज मनामध्ये ठेवण्याची गरज नाही. त्याद्वारेही अत्यंत यशस्वी अशा शस्त्रक्रिया होऊ शकतात. आणि ह्या ऑपरेशननंतर आपल्याला गुंतागुंत ही ऑपरेशनमधली टाळता येऊ शकते, लवकरात लवकर आपली रिकव्हरी होऊ शकते. हे सगळे आपण फायदे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे असलेले बघितलेले आहेत. डॉक्टर, तुम्ही अतिशय रंजक पद्धतीने पण शास्त्रीय माहिती सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलीत आणि तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.